नमस्कार मंडळी, कसे आहात? माझा प्रत्येक व्हिडिओ म्हणजे मोस्ट ऑफ हे आउटडोअरला शूट करत असतो मी. आज मी माझ्या घरात हा व्हिडिओ शूट करतोय. कारणही तसंच आहे, जरा 2 दिवस एका शॉर्ट फिल्मच्या संदर्भात लोकेशन हंटिंगसाठी उन्हातान्हात फिरणं झालं. त्यामुळे सकाळपासून, काल रात्रीपासूनच ऍक्च्युली थोडी कणकण जाणवत होती, अंग दुखत होतं. सकाळी त्यामुळे बाहेर पडता आलं नाही. काही मित्रांनी सल्ले दिले की घरातच थांब. तर 2-3 पेन किलर घेतल्यानंतर कालपासून आता थोडं बरं वाटलं. तर म्हटलं आज घरातच बसून जे आपलं ठरलंय की शिक्षणाचे राजकारण या पुस्तकात जी 9 प्रकरण आहेत. आता ज्यांना माहित नसेल त्यांनी मागचा व्हिडिओ बघावा, शेवटचा, या आधीचा शेवटचा जो व्हिडिओ आहे अबलक एंटरटेनमेंटवर, तो बघावा. त्यात त्यांना संदर्भ कळेल सगळा, की या पुस्तकामध्ये एकूण 9 प्रकरणं आहेत. तर त्यातली 9च्या 9 प्रकरणं मी वाचून दाखवणार आहे. तर आज मी वाचतोय त्यातलं पहिलं प्रकरण. आता मला माहित नाही मी हा व्हिडिओ कसा करू शकेन, म्हणजे शेवटापर्यंत जाईल का, कारण माझ्या आजूबाजूला घराच्या बरंच बांधकाम वगैरे चालू आहे. ते आता जरा शांत बसलेत, ते कधी सुरू होऊ शकतात. पण मी हे प्रकरण वाचून पूर्ण करतो. बघूया. तर प्रकरण आहे शिक्षणाच्या कंत्राटी खाजगीकरणाचा धिक्कार. शिक्षणाचं जे काय खाजगीकरण चालू आहे. बरं, एक आधी सांगतो ऐकणाऱ्यांना की हा जो मी लेख वाचतोय तो युगांतर या मासिकातला 9 ते 15 एप्रिल 2000 या कालावधीत लिहिला गेलेला लेख आहे. त्यामुळे काही संदर्भ त्यावेळेचे आहेत. पण त्यावेळेस जे भाकीत वर्तवलं होतं अरविंद रेडकर यांनी, डॉक्टर अरविंद रेडकर यांनी, ते आता तंतोतंत खरं ठरतंय की काय असं वाटायला लागलंय. तर वाचूया, म्हणजे मी वाचतो तुम्ही ऐका. शिक्षणाच्या कंत्राटी खाजगीकरणाचा धिक्कार. 20व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत भारतासहित इतर पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियाई देश हे वसाहती देशच होते. ह्या देशांना आपल्या वासाहतिक भूमिकेमुळे सत्तांतराच्या वेळी आत्यंतिक दारिद्र्य, निरक्षरता, अज्ञान, अंधश्रद्धा व त्याचबरोबर जनतेची क्रूर पिळवणूक करणारी सामाजिक आर्थिक रचना यांचा वारसा मिळालेला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या समस्यांवर उपाय योजना करण्याचे प्रयत्न सुरू झाले. दुर्दैवाने या उपाय योजनांचे स्वरूप वरवरच्या मलमपट्ट्यांचे होते. जेथे सर्जिकल ऑपरेशनची, शस्त्रक्रियेची गरज होती, तेथे केवळ मलमपट्ट्यांनी काय होणार. स्वातंत्र्यानंतर जुनी सरंजामी भांडवलशाही अर्थव्यवस्था दूर लोटून समाजवादी अर्थरचना भारताने स्वीकारली असती तर वरील समस्यांचे मूळ कारणच नष्ट झाले असते. भांडवलशाही विश्ववृक्षाच्या या विविध फांद्या वृक्षाबरोबरच नष्ट झाल्या असत्या. पण तसे न करता तत्कालीन काँग्रेसी राज्यकर्ते वृक्ष कायम ठेवून एकेका फांदीवर मलमपट्टी करत बसले. साहजिकच रोग मुळापासून बरा होणे शक्यच नव्हते. भारताने समाजवादी अर्थव्यवस्थेऐवजी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. यातही परत एक गोम आहे. भारताने भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थांच्या समन्वयातून आपली तिसरी स्वतंत्र अशी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली असे सर्रासपणे मांडले जाते. इयत्ता 9वीच्या अर्थशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातही हीच भूमिका आहे. याविषयीचा यथार्थ संबंध व संदर्भ लक्षात घेतला तर आपल्या अर्थव्यवस्थेत असे काहीही झालेले नाही हे सहज लक्षात येईल. या संमिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्र व सरकारी क्षेत्र अशी 2 क्षेत्रे जरूर होती. पण या दोन्ही क्षेत्रांचा विकास केवळ भांडवली चौकटीतच व्हायचा होता व झाला आहे. विकासाच्या या प्राथमिक अवस्थेत सार्वजनिक क्षेत्राला भारतातील भांडवलदार वर्गाचा फारसा विरोध नव्हता. उलट विशिष्ट उद्योगातील विकास सार्वजनिक क्षेत्रात व्हावा याला या भांडवलदार वर्गाने प्रत्यक्षात पाठिंबाही दर्शविला होता. हे असे नवल कशामुळे घडले उघड आहे. भांडवलदार वर्गाने सार्वजनिक क्षेत्राला दिलेला हा पाठिंबा निस्वार्थ नव्हता. देशातील अवजड उद्योगधंद्याच्या विकासासाठी प्रचंड भांडवल लागणार होते आणि ब्रिटिशांच्या वसाहतवादामुळे भारतातील कारखानदारी खऱ्या अर्थाने कधीच बहरली नव्हती. साहजिकच अवजड उद्योगधंद्यातील भांडवल गुंतवण्या इतका प्रचंड पैसा भारतातील देशी भांडवलदारांकडे नव्हता.
शिवाय स्वतःच्या साधन संपत्तीचा भांडवल म्हणून वापर करण्याचा धोका पत्करण्याची त्या वर्गाची तयारी नव्हती. धोका न पत्करता जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी इत्यादी उद्योगांचेच त्याला आकर्षण. लक्ष देऊन ऐका परत. धोका न पत्करता जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी इत्यादी उद्योगांचेच त्याला आकर्षण भांडवलदार वर्गाला. त्यामुळेच भांडवलदार वर्गाने या कार्याचा भार केंद्रीय सत्तेवर अगदी राजीखुशीने टाकला. केंद्र सत्तेने सामान्य जनतेकडून कर रूपाने संपत्ती गोळा करून त्यातून अवजड उद्योगांची, सरकारी उद्योगांची उभारणी करावी अशी मुळात भांडवलदार वर्गाचीच इच्छा होती. यामुळे मग जनतेच्या खर्चाने उभारलेल्या या भरभक्कम पायावर प्रचंड नफा कमावणारे खाजगी स्वतःच्या मालकीचे उद्योग उभारणे भारतीय भांडवलदारांना शक्य होणार होते. अशा या तथाकथित मित्र अर्थव्यवस्थेच्या पायावर भारताची आर्थिक प्रगती आत्मनिर्भरतेच्या दिशेने धीम्या गतीने वाटचाल करू लागली. आत्मनिर्भरतेच्या दिशेने चुकीची आणि तीही अडखळत टाकलेली पावले, शैक्षणिक आणि सांस्कृतिक पुनर्बांधणीत आलेले अपयश, समाजातील सरंजामदारी पाश तोडण्यास दिलेला नकार आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला हास्यास्पद ठरवणारा काळा पैसा यामुळे भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग मंदावतच गेला. श्रीमंत भांडवलदारी देशातील आर्थिक संस्थांवर अधिकाधिक अवलंबून राहणे हळूहळू आपल्याला भाग पडू लागले. परकीय कर्ज आपल्या अर्थव्यवस्थेचे एक अविभाज्य अंग बनले. आशियातील इतर विकसनशील देशातही थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती होती. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान इत्यादी साम्राज्यवादी देश आपापल्या वसाहतीची पिळवणूक करूनच गब्बर झाले होते व आहेत. या मुठभर पण आर्थिक दृष्ट्या अत्यंत सामर्थ्यवान अशा देशातील बँका व नाणेनिधी संस्थांनी विकसनशील देशातील आपले पाश आवळण्यास सुरुवात केली. जागतिकीकरण आणि मुक्त बाजारपेठेच्या गोंडस नावाखाली विकसनशील देशातील औद्योगिक आणि इतर सर्व प्रकारच्या विकासांमध्ये अडथळे निर्माण करून या देशांच्या आर्थिक व सांस्कृतिक विकासाच्या नरडीचा घोड घेण्यास हे बडे देश जागतिक बँकेच्या माध्यमातून सज्ज झाले आहेत. पूर्वीच्या वसाहतींची सुखनैव पिळवणूक करण्याजोगी कुरणे बनवणे, लक्ष देऊन ऐका, पूर्वीच्या वसाहतींची सुखनैव पिळवणूक करण्याजोगी कुरणे बनवणे हे मुक्त बाजारपेठवाल्यांचे घोषवाक्य होते. पूर्वी इंग्रजांनी भारतात राजे रजवाड्यांना हाताशी धरले, आता अमेरिका टाटा, बिर्ला, अंबानी इत्यादींना हाताशी धरत आहे. आता 2000 साली लिहिल्यामुळे फक्त ही 3 नावं आले, टाटा, बिर्ला, अंबानी. त्याच्यात अर्थातच अडाणी आलेच आता, तेव्हा ते त्यांचा उदय झाला नव्हता. असो, तर आशियाई वाघांची मांजर झाली, एक टायटल आहे, आशियाई वाघांची मांजर झाली. तैवान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि मलेशिया हे मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्था स्वीकारून अल्पावधीतच आशियाई वाघ म्हणून गाजलेले देश आता आर्थिक दिवाळखोरीच्या भयानक वास्तवाला तोंड देत आहेत. आशियाई वाघांचे रूपांतर मांजरात झाले आहे. तीव्र आर्थिक पेच प्रसंगामुळे या देशात आर्थिक आणि सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात विपरीत परिणाम दिसू लागले आहेत. सर्व समस्यांवर एकच रामबाण औषध व ते म्हणजे जागतिक मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्था असा डांगोरा पिटणाऱ्या भांडवलशाहीच्या भाटांची त्यामुळे चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली आहे. अशाही परिस्थितीत मग आपली उरली सुरली लाज राखण्यासाठी विकसनशील देशातील मुक्त अर्थव्यवस्था सावरण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून आता जागतिक बँकेकडून नाणेनिधी मार्फत शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही ढवळाढवळ करण्याची योजना आखण्यात आली आहे. या घृणास्पद मास्टर प्लॅनचा मुख्य हेतू कर्जदार देशांना शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेले ठेवणे हाच आहे. या योजनेनुसार मग आंतरराष्ट्रीय संस्थांनी शिक्षणासकट सर्व सामाजिक सेवा क्षेत्रातील अनुदानात फार मोठी कपात सुचवली आहे. सामाजिक प्रगतीला चालना देणाऱ्या सामाजिक सेवा संस्थांना या कपातीमुळे पैशांची चणचण भासू लागणे अपरिहार्य आहे. आणि एकदा का या विकसनशील देशातील कशी बसत चाललेली सामाजिक घडी विस्कटली की मग हे देश विकसित देशातील धनदांडग्यांच्या अधाशीपणाचे भक्ष बनण्यास वेळ लागणार नाही. बघा काय मास्टर प्लॅन आहे. काँग्रेसचीच गादी भाजपा चालवतोय.
1991 साली काँग्रेसने नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. आता राष्ट्रीयत्वाचा टेंभा मिरविणारे भाजपा सरकारही जागतिक बँकेच्या नाणेनिधीच्या जाचक अटींच्या तालावर नाचत आहे. ज्या देशातील जवळपास निम्मी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जगते आणि दारिद्र्य रेषेच्या वर असणाऱ्या जनतेपैकी 70 ते 75% जनता जेथे 2 वेळचे जेवणही कसे बसे घेऊ शकते, अशा भारतातील जनतेला सांस्कृतिक रक्षक की भक्षक भाजपा सरकारच्या शिक्षण मंत्र्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतःच घेण्यास सुचविले आहे. आंतरराष्ट्रीय दबावामुळे हे खाजगीकरणाचे लोण उच्च शिक्षणाकडून माध्यमिक शिक्षणाच्या मार्गे प्राथमिक शिक्षणापर्यंत यायला फारसा वेळ लागणार नाही. मुक्त बाजारपेठेच्या धोरणामुळे अनेक राष्ट्रीय सार्वजनिक व खाजगी उद्योगधंद्यांची मृत्यू घंटा वाजू लागली असतानाच त्यांना शिक्षणातून अधिक नफा कमावण्यासाठी भांडवल गुंतवण्याची विनंती भाजपा सरकार करत आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणाचा अर्थ, आता हे लक्ष देऊ नये का याच्यावर विचार करा. शिक्षणाच्या खाजगीकरणाचा अर्थ, शिक्षणाच्या खाजगीकरणाचा एकमेव अर्थ म्हणजे शिक्षणाची जबाबदारी सरकारची नसून जनतेची असणे हा होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे जर जनतेला हवे असेल तर तिने शिकावे, सरकारला जनतेच्या शिक्षणाबद्दल काहीही देणे घेणे नाही. मुक्त अर्थव्यवस्था प्रणीत शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे आता ज्ञान ही विकाऊ वस्तू होईल, तर शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे ही ज्ञान विकणारी दुकाने बनतील. 2000 साली भाकीत केलं होतं, आता 2025 साली हे तंतोतंत खरं ठरलेलं दिसतंय आपल्याला. म्हणून ही पुस्तिका महत्वाची असं मला वाटतं. मी परत एकदा वाचतो. मुक्त अर्थव्यवस्था प्रणीत शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे आता ज्ञान ही विकाऊ वस्तू होईल, तर शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे ही ज्ञान विकणारी दुकाने बनतील. ज्ञानाची विक्री या दुकानातून बाजारपेठेच्या नियमांनुसार होईल, म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना या ज्ञानापासून वंचित राहावे लागेल आणि ज्यांच्याकडे भांडवल गुंतवण्या इतके पैसे आहेत ते ज्ञानाची दुकाने उघडतील व ज्ञान विकून नफा कमावतील. भांडवलदारांकडून चालवल्या जाणाऱ्या या खाजगी शाळात आपल्या विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान कसे देता येईल याचा विचार करण्यापेक्षा आपल्या मालकाचा फायदा कसा वाढेल याचा सदैव विचार शिक्षकांना करत बसावा लागेल. साहजिकच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार व सेवा शर्ती या संस्था चालकांचा नफा कमवण्याचा हेतू डोळ्यांसमोर ठेवून ठरवल्या जातील. परिणामी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर सेवेच्या अनिश्चिततेची टांगती तलवार कायम असेल. आजही कित्येक खाजगी शाळा महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने शिक्षकांच्या नेमणुका होत असतात. महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षकाला वर्षाला 2500 रुपये देऊन कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा घाट घालण्यात येत आहेत. हळूहळू या मुक्त शिक्षण संस्थातून अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती ही बदलली जाईल. सरंजामी अर्थव्यवस्थेतील शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये या नववसाहतवादी शाळातून दिसू लागतील. उदाहरणार्थ, शाब्दिक व लिखित स्वरूपातील शब्द म्हणजे अंतिम ज्ञान बनेल, धर्मग्रंथातील वचने इत्यादी. या ज्ञानाला प्रश्नरूपी आव्हान देण्यास सामाजिक दृष्ट्या स्थानच नसल्यामुळे सत्याची मीमांसा फारच थोड्या लोकांकडून होईल. अर्थात त्यांना त्याची किंमतही चुकवावी लागेल. एकूणच सत्यशोधनाची जागा शब्द प्रामाण्यवाद घेईल. या साऱ्या गोष्टींमुळे शिक्षणाचा दर्जा खालावेल. केवळ पाश्चात्य कला आणि संस्कृतीची भ्रष्ट नक्कल करणे हेच शिक्षणाचे ध्येय बनेल. बौद्धिक दृष्ट्या मठ्ठ आणि सांस्कृतिक दृष्ट्या माकडे बनविण्याचा शिक्षणाचा धंदा बहरास येईल. अर्थात मक्तेदार साम्राज्यवाद्यांच्या स्वप्नातील नववसाहतवादी समाज रचनेसाठी अशाच लोकांची गरज भासणार असल्याने शिक्षणाद्वारे मुकाट आज्ञाधारक जनावरे बनविण्याचे कारखाने जोरात सुरू होतील. ही लाईन महत्वाची आहे. पुन्हा एकदा ऐका. शिक्षणाद्वारे काय करणार आहेत भांडवलदार आणि खाजगीकरण केलेली माणसं? तर अर्थात मक्तेदार साम्राज्यवाद्यांच्या स्वप्नातील नववसाहतवादी समाज रचनेसाठी अशाच लोकांची गरज भासणार असल्याने शिक्षणाद्वारे मुकाट आज्ञाधारक जनावरे बनविण्याचे कारखाने जोरात सुरू होतील. शिक्षणाचे खाजगीकरण की आधुनिक मनुस्मृती. आता मनुस्मृती जरा सर्च करा लोकांनी, ज्यांना कोणाला माहित नसेल. अन्यथा ज्यांना माहित असेल मनुस्मृतीबद्दल त्यांना आता हा पॅच कळेल तो काय दिलाय.
त्याचं टायटल आहे शिक्षणाचे खाजगीकरण की आधुनिक मनुस्मृती. शिक्षणाच्या खाजगीकरणाचा दुसरा पैलू तर अधिकच घृणास्पद आहे. दुर्बल घटकातील मुलांना शिक्षण व्यवस्थेपासून दूर लोटून समाजावरील आपली सध्याची पकड शाबूत ठेवण्याचा व जमल्यास अधिकच मजबूत करण्याचा उच्चवर्गीयांचा हा डाव आहे. भारतातील साचेबंद जाती व्यवस्थेवर आधारित समाजात स्वातंत्र्यपूर्व काळात अस्पृश्यांना शिकण्याचा हक्कच नव्हता. आदिवासी तर एकूण समाजापासून वेगळे आणि भौगोलिकदृष्ट्या खूप दूर होते. या दोन्ही विभागांना आधुनिक शिक्षणाचा स्पर्श प्रथम मिशनऱ्यांकरवी झाला. एतदेशीयांपैकी महात्मा फुले, शाहू महाराज, विठ्ठलरामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनीही या बाबतीत पुढाकार घेतला. 1947 सालचे भारतातील सत्तांतर हा मागासवर्गीयांच्या शिक्षण विषयक व एकूणच सामाजिक स्थानांतरातील एक महत्वाचा टप्पा होता. घटनेतील 17व्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट केली गेली, तर कलम 46 मध्ये म्हटले आहे की दुर्बल जनवर्ग आणि विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन शासन करील. तसेच सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण शासन करील. स्वातंत्र्यानंतर शिक्षण, नोकऱ्या इत्यादी बाबतीत संधीचे दरवाजे उघडे झाल्यामुळे दुर्बल घटकातील जनतेच्या आकांक्षा पल्लवित होणे स्वाभाविकच होते. परिणामी प्रस्थापित नोकरशाही आणि भूतकालीन वर्गीय व जातीय उडारलेपण प्राप्त झालेल्या वर्गांना सामाजिक आर्थिक दुर्बल घटकातील जनतेची भीती वाटणेही स्वाभाविकच होते. कारण ते आता आपल्या खांद्याला खांदा आणि मांडीला मांडी लावून बसतील याची भीती वाटायला लागली त्यांना. दुर्बल घटकांचा सामाजिक आर्थिक कमकुवतपणा कायम ठेवायचा तर त्यांना शिक्षणाचा हक्क नाकारला जाणे आवश्यक होते. पण भारतीय घटनेप्रमाणे हा हक्क नाकारणे यापुढे शक्य नव्हते. अशा वेळी स्वातंत्र्याच्या 50 वर्षांनंतर शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या रूपाने उच्चवर्णीयांच्या हाती एक अमोघ शस्त्र सापडले. काय महत्वाचं आहे बघा. दुर्बल घटकांचा सामाजिक आर्थिक कमकुवतपणा कायम ठेवायचा तर त्यांना शिक्षणाचा हक्क नाकारला जाणे आवश्यक होते. पण भारतीय घटनेप्रमाणे हा हक्क नाकारणे यापुढे शक्य नव्हते. म्हणून आपल्याला घटना हवी आहे ती त्यासाठी. अशा वेळी स्वातंत्र्याच्या 50 वर्षांनंतर शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या रूपाने उच्चवर्णीयांच्या हाती एक अमोघ शस्त्र सापडले. शिक्षणच मुळात एवढे महाग करून ठेवायचे की दुर्बल घटकाला शिक्षण घेण्यास कायद्याने मज्जाव नसला तरी प्रत्यक्षात त्यांना ते घेता येणेच शक्य होणार नाही. अशी व्यवस्था करणे आता उच्चवर्णीयांना खाजगीकरणामुळे शक्य होईल. उदाहरणार्थ शिक्षणाचे खाजगीकरण केले की शाळांना मिळणारी सरकारी अनुदाने बंद होणार. सगळ्या शाळा महाविद्यालये खाजगी होणार. आजच्या घडीला जर चांगली विद्यार्थी संख्या असलेली माध्यमिक शाळा चालवायची तर प्रत्येक विद्यार्थ्याकडून दर महिन्याला 300 रुपये फी घ्यावीच लागेल. ही फी भरणे कित्येक विद्यार्थ्यांच्या पालकांना परवडणारच नाही. परिणामी विद्यार्थी संख्या कमी झाली की पुन्हा उरलेल्या मुलांची फी वाढणार. त्यातून पुन्हा गळती. हे दुष्टचक्र वाढत्या वेगाने घुमणार. शाळा महाविद्यालयातून फक्त श्रीमंताचीच मुले उरेपर्यंत तेच चालू राहणार. थोडक्यात म्हणजे प्राचीन भारतात फक्त विशिष्ट जातींनाच शिक्षणाचा अधिकार होता. त्याचप्रमाणे आधुनिक वसाहतवादी भारतात शिक्षणाचा अधिकार फक्त श्रीमंतांनाच असेल. प्राचीन भारतात बहुसंख्याकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी मनुस्मृतीचा आधार घेण्यात आला. आधुनिक भारतात खाजगीकरणाचा आधार मिळेल. समारोप. विकसनशील देशांमध्ये जेथे बहुसंख्याकांचे दारिद्र्य अस्तित्वात असते तेथे शिक्षण ही सरकारची जबाबदारी असलीच पाहिजे. नाहीतर मग शिक्षणाचे लोकशाहीकरण, सर्वांना शिक्षण वगैरे घोषणा नुसत्या मृगजळच ठरतील. हे जर घडू द्यायचे नसेल तर प्राथमिक स्तरांपासून ते विद्यापीठीय स्तरांपर्यंत सर्व शिक्षक वर्गाने, पालक वर्गाने आणि विद्यार्थी वर्गाने इतिहासाच्या ह्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या विरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे आणि राज्य सरकारद्वारा अनुदानित राष्ट्रीय शिक्षणाची मागणी केली पाहिजे. शिक्षणाचे खाजगीकरण हा आपल्या राष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेवर केलेला उघड हल्ला आहे आणि म्हणूनच सर्वांचा विरोध आवश्यक आहे.
या ठिकाणी आत्मसंतुष्टतेला वाव नाही. थांबूया आणि बघूया काय होतंय ते. ही भूमिका तर त्याहूनही घातक ठरेल जी आपण घेतली. हे 2000 साली जर ते लिहितायत म्हणजे लिहिलंय त्यांनी, तर आपण थांबूया आणि बघूया काय होतं हीच भूमिका घेतली आणि आता 2025 साली बघतोय काय मातेर झालंय शिक्षण व्यवस्थेचं ते. तर थांबूया आणि बघूया काय होतंय ते थांबूया आणि बघूया काय होतंय ते ही भूमिका तर त्याहूनही घातक ठरेल. शिक्षक वर्गाला जर शिक्षण व्यवसायात मानाने वावरायचे असेल, नागरिकांना जर समाजात प्रतिष्ठितपणे जगायचे असेल, प्रत्येक विद्यार्थ्याला जर आपला शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवायचा असेल, तर शिक्षक, पालक, विद्यार्थी प्रत्येकाला एकजुटीने शिक्षणाच्या खाजगीकरणाचा हल्ला परतवून लावण्यासाठी कंबर कसावीच लागेल. युगांतर 9 ते 15 एप्रिल 2000 साली लिहिलेला हा लेख आहे. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा कसा वाटला तुम्हाला आणि विचार करा या लेखाचा. ही पुस्तिका जर तुम्हाला कुठे मिळाली तर तुम्ही घ्या. तर आता मी हा व्हिडिओ आवडता घेतो. आमचे कामगार बंधू आलेले दिसत आहेत, तर आता ते काम सुरू होईल आणि फारच त्यांचे आभार मानतोय मी की त्यांनी बराच वेळ ते थांबले हा व्हिडिओ कंप्लीट होईपर्यंत. तर नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटूया. प्रकरण 2च्या निमित्ताने किंवा इतर कुठल्याही व्हिडिओच्या निमित्ताने जे आपले आहेत ते. आणि काही नाही, बाकी टाटा, बाय बाय, सायनारा. काळजी घ्या बाय. आणि विचार करा ही पुस्तिका कुठे मिळते का बघा, शिक्षणाचे राजकारण. ओके, वाह, व्हिडिओ झाला आता जरा फ्रेश वाटायला लागलो मला. चला टाटा, बाय बाय, सायनारा, बाय.